प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये थोडी ॲडिशनवाले क्वेश्चन जसे फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2. काल फक्त आपण सिम्पली एका याचं काढलं होतं. आता काय होईल, टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस इनवर्स ऑफ 1/2 आणि प्लसमध्ये साइन इनवर्स ऑफ 1/2 यांच्या आपल्याला काय काढायचं, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे. तर प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी फर्स्टली वी हॅव टू डू दॅट, एकाला सॉल्व्ह करावं लागेल. प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची आणि प्रत्येकाची व्हॅल्यू काढल्यानंतर या इक्वेशनमध्ये पुट करायची. सगळ्यात अगोदर टॅन इनवर्स ऑफ 1ची, त्याच्यानंतर कॉस इनवर्स ऑफ 1/2ची, त्याच्यानंतर साइन इनवर्स ऑफ 1/2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या इथं पुट करायच्या. इथं पुट केल्यावर सरळ सरळ तुम्हाला काय मिळते, टोटल इक्वेशनच्या व्हॅल्यू मिळतात. ठीक आहे. आणि तुम्ही याच्या अशा व्हॅल्यू फाइंड आउट करायचे ते शिकलेले आहे मागच्या, म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, की टॅन इनवर्स ऑफ 1 कसं फाइंड आउट करायचं, कॉस इनवर्स ऑफ 1/2 कसं फाइंड आउट करायचं, साइन इनवर्स ऑफ 1/2 कसं फाइंड आउट करायचं, ते आपण शिकलेलो आहे. त्यानुसारच तर सगळ्यात अगोदर टॅन इनवर्स ऑफ 1/2 सॉल्व्ह करूया. तर लेट टॅन इनवर्स ऑफ 1 काय म्हटलं धनश्री? चालते रिलेशन न केलं तरी. नाहीतरी कॉटचे तुमच्याकडे फॉर्म्युले आहेत ना, जसे साइन कॉस टॅनचे आहेत तसेच कॉट सेक कोसेकचे पण फॉर्म्युले आहेत. कॉट 1ची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहेत, कॉट √3ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे आहे. कॉटचे सरळ सरळ घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, जर व्हॅल्यू तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर. आणि जर डिफिकल्टी जात असेल मग कन्वर्ट करून करायचं, आन्सर तेच येते. तर याला समजा अल्फा बीटा गॅमा काही कन्सिडर करू शकतो. आणि अल्फा कुठून कुठपर्यंत बिलॉंग केला पाहिजे, रेंजपर्यंत. सांगा टॅन इनवर्सची रेंज काय आहे? टॅन इनवर्सची -π/2 टू π/2 आहे. म्हणून याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करताना सगळ्यात अगोदर टॅन इनवर्स ऑफ 1 ला अल्फा कन्सिडर केला. अल्फाची रेंज काय दिली, -π/2 टू π/2. आता अल्फा कन्सिडर केल्यानंतर हा टॅन इनवर्स तिकडे पाठवला तर टॅन होईल, म्हणजे टॅन अल्फा. मला सांगा टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू, प्रिन्सिपल सोल्युशन आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. काल फक्त सिंगल सिंगल पाहिले होते. जर इक्वेशन ॲडिशनमध्ये किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये जर आलं तर काय करायचं ते पाहत आहोत, कालच्या टॉपिकच्या वरची एक पायरी. मला सांगा टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 राहते, म्हणजे टॅन π/4 असं लिहू शकतो. 1च्या ऐवजी इकडे टॅन अल्फा जसच्या तसा. टॅन दोन्ही साईडला कॅन्सल, अल्फाची व्हॅल्यू π/4. आणि π/4 बिलॉंग करत आहे का आपल्या रेंजमध्ये, आपल्या रेंजमध्ये. हां, देअर फोर टॅन इनवर्स ऑफ 1 इज इक्वल्स टू π/4. ठीक आहे. असं पण हे बघा, हे झालं थोडं मेथडनं. आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगू का कसं ओळखायचं, तर हे शॉर्टकटमध्ये बघा. टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा हा फॉर्म्युला असतो, डायरेक्ट थिटा येतो. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, डायरेक्ट थिटा येतो. म्हणून 1च्या ऐवजी टॅन अल्फा जर घेतलं, म्हणजे टॅन π/4 घेतलं, तर टॅन इनवर्स ऑफ टॅन π/4 असं नंतरचा पार्ट आहे तो समोरचा. पण तरी सांगून राहिलो शॉर्टकटमध्ये कसं लक्षात ठेवायचं. तर हा फॉर्म्युलाच आहे समोर तुम्हाला इनवर्समध्ये. दुसरा आहे कॉस इनवर्स ऑफ 1/2, तो फाइंड आउट करायचा आहे. तर कॉस इनवर्स ऑफ 1/2 ला समथिंग अल्फा बीटा, काय अल्फा केलं तर याला बीटा करूया. आणि बीटा कुठून कुठपर्यंत बिलॉंग झाला पाहिजे, बीटाची रेंज म्हणजे या कॉस इनवर्सची रेंज म्हणजे 0 पेक्षा मोठा आणि पायपेक्षा लहान असला पाहिजे. ठीक आहे. तर हा कॉस इनवर्स इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड झाल्यावर म्हणजे कॉस बीटा. कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 राहते, व्हेरी गुड. कॉस दोन्ही साईडला आहे, कॉस गेट कॅन्सल, बीटाची व्हॅल्यू काय येईल, π/3. बरोबर आहे, बरोबर आहे ना.
आणि π/3 रेंजमध्ये बिलॉंग करते की नाही करत? हां, चला मग आता लास्ट कोणता राहिला? थर्ड करायचा साइन इनवर्स. तर साइन इनवर्सला गॅमा कन्सिडर करू. साइनची रेंज कुठून कुठपर्यंत राहते? -π/2 to π/2. साईनला तिकडे पाठवलं तर तो साईन गॅमा होऊन जाईल. आता मला 1/2 साईनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू राहते सांगा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. साईन गेट कॅन्सल. गॅमाची व्हॅल्यू π/6. आता तिघांच्याही व्हॅल्यू आपल्याकडे आल्या. तर आता इक्वेशन कन्सिडर करायचं, इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. ठीक आहे, तिघांच्या व्हॅल्यू. याला समजा तुम्ही इक्वेशन 1 म्हणू शकता, याला इक्वेशन 2 म्हणू शकता, याला इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 वी गेट, आपल्याला काय मिळते? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तिघांमध्येही व्हॅल्यू पुटअप करायच्या ज्या आपण फाइंड आउट केल्या त्या. एवढं समजलं का सांगा अगोदर? एवढं समजलं का? नाही समजलं? अरे काल काल होता का तू ईश्वर या टॉपिकला 11 वाजता? हा, मग बरोबर आहे. जे काल मी काय म्हटलेलं आहे, जे येस्टरडे झालेलं असते ते टुडे खूप इम्पॉर्टंट राहते, आणि टुडे जे झालेलं राहते ते टुमारोला खूप इम्पॉर्टंट राहते. युअर पास्ट सेज हू यू आर, युअर प्रेझेंट मस्ट बी शोज हाऊ यू आर, अँड युअर फ्युचर टेल हू यू आर. तीनही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. पास्टमध्ये कसा होता ते माहीत नाही. पण अभि मी लिंक सेंड केली होती 11ला, म्हटलं होतं ना आपण जॉईन करूया. तर तू विसरला होता वाटते. तर आता बघा, ह्या ज्या 3 व्हॅल्यू फाइंड आउट कर, तुला सांगेल एखाद्या वेळेस, व्हिडिओ आहे, व्हिडिओ टाकतो मी, तो पाहशील, आणि नाही समजलं तर मग मला सांगशील. तर आता जे ह्या 3 व्हॅल्यू ज्या काढल्या ना, त्या इक्वेशन 1, 2, 3 वरून इथं पुट करूया. यांच्यामध्ये म्हणजे कोणामध्ये? टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू π/4 हे ठेवतो इथं, प्लस कॉस इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू काय काढली? π/3 काढली. आणि साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू काय काढली? π/6. आता याला सॉल्व करावं लागेल. याला सॉल्व करण्यासाठी सांगा कसं सॉल्व करू शकतो आपण? व्हेरी गुड. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा LCM सुद्धा घेतला तरी चालेल. कसं करता? LCM घेता की क्रॉस मल्टिप्लिकेशन करता? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. क्रॉस मल्टिप्लाय या दोघांचं 3π + 4π अपॉन मध्ये 3 4 जा 12, इकडे π/6 वरच्यात असे. 3 + 4 7π अपॉन 12 प्लस π/6. आता पुन्हा याचा याच्याशी, याचा याच्याशी, या दोघांचा एकामेकाशी. 7 6 जा 42π प्लस 12π अपॉन 12 6 जा. 42 आणि 12 किती होतात? किती? 60. हां, इकडे 12 6 जा. दोघांना भाग जातो का कशाने? 4 जातो. आणि 18 जात नाही का? 18. 18 त्रिक 54, 18 चोक 72, व्हॅल्यू आली. झालं सॉल्व. बघा, सिम्पली पहिल्यांदा आपण टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस इनवर्स ऑफ 1 आणि साइन इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ 1/2 आणि साइन इनवर्स ऑफ 1/2 यांच्या व्हॅल्यू स्पेशली काढल्या, जशा काल कशा काढणं शिकवल्या होत्या त्या टाईपनं. त्या काढल्यानंतर त्या इक्वेशनमध्ये पुट केल्या. प्लस होतं म्हणून प्लस केलं, मायनस असतं तर मायनस केलं असतं. दुसरं काही टेन्शन नाही आहे. समजलं का?
दुसरा पहा, तू लक्ष दे. कोण? आपला खोबराकडे. मायनसवाला तुला समजून नाही राहिलं ना, तर मायनसवाला घेतो. याच्यामध्ये मायनसवाला घेतो. काय झालं धनश्री? मग चालते ना, इज इक्वल्स टू 0 और 0 असं म्हणते ना. तिथं असं साईन असते ना, लेस दॅन ऑर इक्वल्स टूचं. इक्वल्स टूचा अर्थ काय? 0 चालते. असं साईन राहते ना, लेस दॅन ऑर इक्वल्स टू अल्फा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू बीटा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1, 0 to 1. 0 पण चालतो किंवा 0 पेक्षा मोठा चालतो, 1 पण चालतो आणि 1 पेक्षा लहान चालतो, असं साईन जर असलं तर. समजलं का? आता खोबराकडे याच्या आपल्याला काय व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं, मदत मायनस साईन आहे, इथं सुद्धा मायनस साईन आहे. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण काय करूया, टॅन इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ते व्हॅल्यू निघाल्यानंतर सेक इनवर्स ऑफ -2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. त्या दोन्ही व्हॅल्यू काढल्यानंतर मग पुट करूया कशात? इक्वेशन मध्ये. तर ब्लर दिसत आहे, तर लेट टॅन अल्फा म्हणजे टॅन इनवर्स ऑफ √3 ला अल्फा कन्सिडर करू. ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ √3 इज अल्फा अँड अल्फा बिलॉंग्स टू, सांगा रेंज काय असते याची? -π/2 to π/2, वेअर अल्फा बिलॉंग्स टू धिस रेंज. आता हा टॅन इनवर्स इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड झाला म्हणजे टॅन अल्फा. मला सांगा टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3 राहते? टॅन π/3 इज इक्वल्स टू टॅन अल्फा. टॅन गेट कॅन्सल, अल्फाची व्हॅल्यू π/3. देअरफॉर टॅन इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू काय येईल? π/3, कारण की रेंजमध्ये आहे. रेंजमध्ये असल्यामुळे फोन लागतो त्यांना. रेंजमध्ये नसलं तर फोनच लागत नाही. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवते, बरोबर आहे, म्हणजे हा कव्हरेज क्षेत्रात आहे. आता दुसरा कोणता आहे? सेकचा. तर लेट सेक इनवर्स ऑफ -2 इज समथिंग बीटा. आणि बीटा, मला सेकची रेंज सांगा काय असते? तर वेअर सेक 0 आणि इक्वल पण आहे, 0 to π, लेस दॅन ऑर इक्वल पण आहे तिथं. 0 पेक्षा मोठा किंवा 0 चालतो, पाय पेक्षा लहान किंवा पाय पण चालतो. ठीक आहे. तर याला बीटा कन्सिडर केला. सेक इनवर्स आहे, इकडे गेल्यावर सेक बीटा म्हणजे -2 इज इक्वल्स टू सेक बीटा. ठीक आहे. असं आता -2 आला. -2 म्हणजे सेकचा कोणता अँगल असेल तो? आता लक्ष दे खोबऱ्याकडे, इथूनच तुला कन्फ्युजन आहे. सेक तर लिहितो, मायनस बाहेर, सेकचा अँगल कोणता तरी आहे, सेक बीटा. ठीक आहे. सेकचा कोणता अँगल राहतो? 2. मायनस बाहेर काढलं, 2 सांगा कोणतं? π/, ओके, π/3 म्हणजे किती डिग्री? 60 डिग्री, बरोबर आहे. तर आता हा मायनस आतमध्ये नेण्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युले सेकचे पाहायचे, की सेक असा आला पाहिजे, -सेक थिटा असा आला पाहिजे. -सेक थिटा येण्यासाठी कोणते अलाइड अँगल फॉर्म्युला आहे सेक थिटाचे? हो, एक नाही. सेक -थिटा कसा करेन? तो तर उलटी, पचन संस्था चांगली आहे ना त्याची. हां, काय धनश्री वाढदिवसाच्या दिवशी अशी करतं का? हां, सेक -सेक थिटा. यस, π-थिटा हा एक फॉर्म्युला आहे अलाइड अँगल. काय म्हणतो? सेक π-थिटा -सेक थिटा येतो. इथं -सेक थिटा आहे, तर आपल्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी सेक π-थिटा हा फॉर्म्युला वापरावा लागेल. तोच वापरूया. सेक लक्ष दे खोबराकडे, हा पाय आणि -थिटा काय आहे? π/3.
हा फॉर्म्युला का घेतला आपण, कारण की आपल्याला पॉझिटिव्ह अँगल क्रिएट करायचा आहे म्हणून. तर सेक सेक दोन्ही साईडचे कॅन्सल, उरलं काय, बीटा इज इक्वल्स टू पाय मायनस पाय बाय 3. याला सॉल्व करायचं. बीटा इज इक्वल्स टू 3 पाय मायनस पाय अपॉन 3. बीटा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन 3. आणि हे रेंजमध्ये बिलॉंग करते की नाही करत. Therefore sec inverse of minus 2 is equals to 2 पाई अपॉन 3. ठीक है, समझ में आ रहा की नहीं आ रहा. दोघांच्या व्हॅल्यू आल्या, दोघांच्याही व्हॅल्यू सरळ सरळ घ्यायच्या, आपल्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. इक्वेशनमध्ये पुट केलं, याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. हा झाला इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 डायरेक्ट तिथं पुट करूया. एवढं समजलं का सांगा अगोदर. खोबराकडे समजलं का आता. हां, तर ते तिथं तेवढा ॲडजस्टमेंटसाठी आपण अलाइड अँगल वापरून राहिलो. बघा आता दोन्ही व्हॅल्यू आपण पुट करूया आपल्या इक्वेशनमध्ये. तर पहिला आहे टॅन इनवर्स ऑफ रूट 3 ची व्हॅल्यू पाय बाय 3. तर पाय बाय 3 मायनसमध्ये. सेक इनवर्स ऑफ मायनस 2 ची 2 पाय बाय 3. दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे, डिनॉमिनेटर कसा आहे, डिनॉमिनेटर सेम असते. त्यावेळेस काय करतो आपण, काय येईल मग, 2 पाय मायनस पाय मायनस 2 पाय. हा, तर अशा प्रकारे सॉल्व होतो. आता समजलं का. अरे समजा की नाही समजा. वर्क किंवा होमवर्क आपण दिलं होतं त्यातलं पहिलं बघा, नंतर सेकंड नंबरचं सांगतो. हे बघा फास्टली दाखवतो करून कसं करायचं. तर सगळ्यात अगोदर कॉस इनवर्स ऑफ 1/2 ला, कॉस इनवर्स ऑफ 1/2 ला समथिंग अल्फा बीटा काही कन्सिडर करा. मी अल्फा कन्सिडर केलं, ज्याची रेंज आपल्याला कॉस इनवर्सची रेंज माहिती पाहिजे. काय आहे कॉस इनवर्सची रेंज, कॉस इनवर्सची रेंज 0 to पाय. म्हणजे हा अल्फा 0 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान असू शकते. म्हणजे 1/2 ची व्हॅल्यू कॉस अल्फा राहील. ठीक आहे, आता कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 राहते, पाय बाय 3 रे बाळा. अल्फा इज इक्वल्स टू पाय बाय 3. 60 डिग्रीची राहते ना, 60 म्हणजे पाय बाय 3. म्हणजे कॉस इनवर्स ऑफ 1/2 तुम्हाला भेटलं आहे पाय बाय 3. ठीक आहे, ठीक आहे ना. तसंच आता सेकंड वाला साइन इनवर्स 1/2 ला काढायचा आहे. तर साइन इनवर्स ऑफ 1/2 ला समथिंग बीटा कन्सिडर करा, आणि तोही बिलॉंग केला पाहिजे त्याच्या रेंजमध्ये. काय आहे रेंज साइनची, व्हेरी गुड. मग रेंजमध्ये घेतला. ठीक आहे, आता याला इकडे पाठवलं. 1/2 इज इक्वल्स टू साइन बीटा. कोणता अँगल साइनचा असतो ज्याची व्हॅल्यू असते 1/2, म्हणजे साइन पाय बाय 6. साइन साइन गेट कॅन्सल, बीटा आला पाय बाय 6. ठीक आहे, म्हणजेच साइन इनवर्स ऑफ 1/2 आपल्याला मिळालेला आहे पाय बाय 6. याला इक्वेशन 1 कन्सिडर करूया, याला इक्वेशन 2 कन्सिडर करूया. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी गेट, इथं ठेवा आणि इथं ठेवा. तर ठेवू कॉस इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू पाय बाय 3 प्लस 2 इंटू साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू पाय बाय 6. धनश्री हा 2 याच्यासोबत मल्टिप्लाय आला ना, दोघांसोबतही मल्टिप्लाय आहे ना, तर 2 1 जा 2, 2 3 जा 6 करू शकत नाही का असं आपण. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ॲडिशन. पाय प्लस पाय 2 पाय, 2 पाय बाय 3. मोनिका तू पण गडबड केली इथंच. मोनिका गडबड इथं झाली आपली. अल्फाच तुम्हाला वाटलं ते अँगल करू शकता, असं नाही अल्फा केलं म्हणून अल्फाच. पण याची रेंज माहिती पाहिजे आपल्याला. वेअर सांगा, कोसेकची रेंज काय आहे,
व्हेरी गुड. मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू. तर हा कोसेक इकडे पाठवला तर कोसेक अल्फा मायनस अंडर रूट टू इज इक्वल्स टू कोसेक अल्फा. तर मायनस जायचं तसं सांगा कोसेकचा कोणत्या अँगलची व्हॅल्यू अंडर रूट टू असते. म्हणजे कोसेक पाय बाय 4. आता हा मायनसला प्लस करण्यासाठी काय फॉर्म्युलेज अलाइड अँगल तो पण घेऊ शकता किंवा कोसेक मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस कोसेक थिटा असा पण आहेत ना. हा सिंपल साधा वापरू शकतो आपण. तर याला लिहू शकतो कोसेक मायनस पाय बाय 4 इज इक्वल्स टू कोसेक अल्फा. कोसेक कोसेक गेट कॅन्सल. अल्फाची व्हॅल्यू मायनस पाय बाय 4 म्हणजे कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट टू इज इक्वल्स टू मायनस पाय बाय 4. खोबऱ्याकडे समजलं का काय केलं तर इथं. हां कशावरून काढली. पाय मायनस थिटा केला. बरं ठीक आहे. तर तुला हा पण फॉर्म्युला यूज करता आला असता ना इझियरवाला. तो केला काही प्रॉब्लेम नाही. आन्सर सेम यायला पाहिजे. मग तू कॅल्क्युलेशनमध्ये गडबड केली असेल. पाहूया त्यानं पण करून पाहूया. तर सेकंडवाला जो आहे याच्यामध्ये तो आहे कॉट इनवर्स ऑफ. तर त्याला कन्सिडर करू लेट. कॉट इनवर्स ऑफ रूट 3ला बीटा कन्सिडर केला. वेयर बीटा कुठं बिलॉंग करतो. बीटा बिलॉंग करतो सांगा कॉटची रेंज. ठीक आहे. कॉटला इकडे पाठवलं कॉट बीटा रूट 3 इज इक्वल्स टू कॉट बीटा. मला सांगा कोणता अँगल असतो रूट 3 कॉटचा. व्हेरी गुड. हे येईल कॉट पाय बाय 6. कॉट कॉट गेट कॅन्सल. बीटा आला पाय बाय 6 आणि कॉट इनवर्सची व्हॅल्यू पाय बाय 6. ठीक आहे. हा इक्वेशन नंबर 2. हा इक्वेशन नंबर 1. आता 1 आणि 2च्या व्हॅल्यू आपण आपल्या क्वेश्चनमध्ये पुट करायच्या. ठीक आहे. करा मग पुट. काय आहे फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 मध्ये इथंच करून दाखवतो. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इक्वल्स टू दोघांची ॲडिशन होती ना. तर दोघांची ॲडिशन म्हणजे पहिला आहे मायनस पाय बाय 4 आणि दुसरा आहे पाय बाय 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इकडे मल्टिप्लाय मायनस 6 पाय प्लस 4 पाय. याचा याच्याशी याचा याच्याशी या दोघांचा एकामेकाशी. मायनस 6 प्लस 4 किती होतात अपॉन 24. 24ला 2 भाग जातो का. हे झालं आन्सर. हे झालं आन्सर. ठीक आहे. तर तू काय काढली व्हॅल्यू म्हटलं खोबराकडे.